चंद्रपूर लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे आज 26 मार्चला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्या अगोदर त्यांनी आपल्या निवासस्थानाजवळील कन्यका माता मंदिरात दुपारी 12 वाजता दर्शन घेत माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली। मुनगंटीवार म्हणाले की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला निवडणूक लढण्याचा आग्रह केला, त्यामुळे आज मी लोकसभेच्या मैदानात आहे। जात बघून मत देऊ नका, विकास बघून मतदान करा। जर विरोधी उमेदवारांनी विकासाचा पहाड उभा केला असेल तर माझं काही चालणार नाही। दिवंगत खासदार बाळू धानोरकर 4 वर्षे खासदार होते। प्रतिभा धानोरकर सुद्धा 4 वर्षापासून आमदार आहे। त्यांनी काय विकास केला हे त्यांनी जनतेला सांगावे, असा टोला मुनगंटीवार यांनी नाव न घेता त्यांना लगावला। माझ्या लोकसभा क्षेत्रातील दीन दलित दुर्बल पीडित नागरिकांना मुख्य प्रवाहात आणायचे आहे। त्यासाठी मी केंद्राच्या योजना आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार। देशनायक युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांनी मला संसदेत यावं याचा आग्रह केला आणि मी नामांकन भरतोय। पण नामांकन भरताना माझ्या मनात एकच भाव आहे की लढाई माझी नाही, ही जनतेच्या विकासाची लढाई आहे। ही लढाई मी देशहितासाठी लढतोय। मी आजपर्यंत जो शब्द दिला तो शब्द पूर्ण केला। मी कधीच बनवाबनवी केली नाही। विकास व्हावा हाच मनात एकच ध्यास आहे, तो म्हणजे विकास विकास विकास। माझा चंद्रपूर वणी आर्णी हा विदर्भातला असा भाग आहे की जिथं खूप काम करावं लागेल। दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य शेतकरी शेतमजूर जो अजूनही मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकला नाही, अशा विविध जाती समूह आहे की ज्यांना मुख्य प्रवाहापासून वंचित राहावं लागतं। मी केंद्रात जर गेलो तर केंद्राच्या योजना तर असतीलच, पण 30 वर्षाचा राज्याचा माझा अनुभव आहे। मी मनापासून काम केलं। विधानसभेत स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय अलेक्झांडर राज्यपाल असताना सर्वात आदर्श आमदार म्हणून माझा सत्कार केला, कारण विधानसभेमध्ये मी संसदीय आयुधांचा पूर्ण उपयोग केला। 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले, 4 लिम्का रेकॉर्ड बुक केले। ISO कार्यालय देशामध्ये एकाही मंत्र्याचं नव्हतं, फक्त मी पहिला मंत्री होतो। आता काही मंत्री नक्कीच झाले, पण एकही राज्य आणि केंद्र नव्हतं की जिथं ISO कार्यालय होतं। ISO याचा अर्थ काम करण्याची एक विशिष्ट पद्धत, पाठपुराव्याची विशिष्ट पद्धत, जिथं आपण हात टाकू त्यामध्ये 99% यश येण्याची खात्री। आज तर माननीय मोदीजींची विकासाची गॅरंटी आहेच, पण माझ्या कामाची ही खात्री यासोबत निश्चित असणार आहे। जर लोकसभेत मी गेलो तर केंद्राच्या योजना तर मी नक्कीच आणेन, इथं ताकद लावेल। संसदेच्या भिंती, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचा आवाज इथं ऐकेल, देश ऐकेल। पण केंद्राच्या मग घरकुलाच्या योजना असेल, केंद्राच्या गरिबी निर्मूलनाच्या योजना असेल, बचत गटाच्या योजना असेल, लखपती दीदीच्या योजना असेल, ड्रोन दीदीच्या योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, नगर क्षेत्राचा विकास करण्याच्या योजना असेल, जल सिंचनच्या योजना असेल, ज्या म्हणून गरिबांशी संबंधित योजना आहे, या ठिकाणच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या रोजगारासाठी मुद्रा योजना, PM विश्वकर्मा योजना, स्टार्टअप योजना, स्टँडअप योजना, केंद्रीय विश्वविद्यालय असेल, राजुऱ्याचा एअरपोर्ट असेल, बल्लारशा ते मुंबई थेट ट्रेन असेल, बल्लारशा ते पुणे थेट ट्रेन असेल, सर्व रेल्वे स्टेशन उत्तम करण्याचा काम असेल, हे तर मी करेलच, ठीक आहे, सब जानती है। हाँ, माझ्यापेक्षा जर समोरच्या उमेदवारांनी पहाड उभा केला असेल विकासाचा, माझं काहीच मत नाही। 4 वर्ष तेही खासदार होते, तुम्हीही 2 वर्ष 8 महिने सत्तारूढ पक्षाचे आमदार होते, मी तर 2ही वर्ष व्हायचे आहे। मला वाटतं की लोकांनी विकासावर मतदान करावं, आणि मीही खात्री देतो की तुम्ही मला मतदान केलं तर या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी, या मतदारसंघाला देशातला उत्तम मतदारसंघापैकी एक मतदारसंघ करण्यासाठी मी जीवाची बाजी घेऊन